आता प्रेग्नन्सी राहत नाही हे आपल्याला कसं कळतं? ज्या वेळेला वर्षभर म्हणजे लग्न झाल्यानंतर आपण व्यवस्थित कॉन्टॅक्ट ठेवल्यानंतरही वर्षभरात आपल्याला बाळ नाही राहिलं तर याचा एक आपण अर्थ काढू शकतो की हो, प्रेग्नन्सी राहण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग अशा वेळेला ज्या वेळेला वर्षभर प्रेग्नन्सी राहत नाही ना, मग लगेच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. यातही जर आपण उशिरा लग्न केलं आहे, सपोज एखाद्या मुलीचं उशिरा लग्न झालं आहे 30व्या वर्षी 35व्या वर्षी, मग अशा वेळेला ना तिने 6 महिनेच प्रेग्नन्सी नाही राहिली लग्नानंतर तर लगेच डॉक्टरांना भेटायचं आहे. कारण जसं वय वाढतं ना तसं मग फिमेल सेक्स हॉर्मोन्स जे आहेत प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन याची पातळी कमी होत जाते, अंड्याची गुणवत्ता कमी होत जाते, अंड निर्माण जे होतं त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते. मग तिला पुढे जाऊन 35 नंतर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून लग्न झाल्यावर लगेचच 1 वर्ष बाळ नाही झालं, 35पेक्षा जास्त वय असेल आणि 6 महिन्यातच बाळ नाही झालं तर लगेच आपल्याला डॉक्टरांना दाखवायचं आहे.